Hello students, chapter number 4 Molecular Basis of Inheritance part 7. आजचा आपला टॉपिक आहे रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन ऑपेरंट कॉन्सेप्ट. रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन इज मल्टी स्टेप प्रोसेस. आता रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की जीन एक्सप्रेस होतात पण त्यांचं रेग्युलेशन करणं म्हणजे काय, तर कोणत्या वेळी कोणता जीन एक्सप्रेस होणार किंवा कोणता जीन सप्रेस होणार हे ठरवलं जातं आणि यालाच काय म्हटलं जातं, रेग्युलेशन. आणि इट रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाइड. आणि त्यातून काय होतं, तर फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाइड म्हणजे अमिनो ऍसिडची चेन फॉर्म होते. इन यूकॅरिओट्स रेग्युलेशन कॅन बी ॲट डिफरंट लेवल्स. म्हणजे वेगवेगळ्या लेवलवर हे रेग्युलेशन होतं. त्यातली पहिली आहे ट्रान्सक्रिप्शन लेवल. ट्रान्सक्रिप्शन लेवल मीन्स फॉर्मेशन ऑफ प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. म्हणजेच काय, तर आपण ट्रान्सक्रिप्शन मध्ये बघितलं की जो काही डीएनएचा टेम्पलेट स्ट्रँड आहे त्याच्यावरून इन्फॉर्मेशन कॉपी केली जाते mRNA कडून. ओके, म्हणजे mRNA काय करतो, ती इन्फॉर्मेशन कॉपी करतो. हे झालं काय, फॉर्मेशन ऑफ प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. इथं जीन रेग्युलेशन केलं जातं. प्लस त्याची अजून एक लेवल आहे की प्रोसेसिंग लेवल. प्रोसेसिंग लेवल म्हणजे काय, तर जे काय सिस्टॉन आणि इंट्रॉन असे ते सेगमेंट असतात. तर इंट्रॉन कसे असतात, नॉन फंक्शनल असतात, तर ते त्यात रिमूव्ह केले जातात. ओके, रिमूव्ह केले जातात म्हणजेच काय, स्प्लायसिंग. म्हणजे तिथं सुद्धा त्या लेवलला सुद्धा रेग्युलेशन होतं. त्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ mRNA फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम. कारण ट्रान्सक्रिप्शन हे युकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस मध्ये होतं, पण ट्रान्सलेशन हे सायटोप्लाझम मध्ये होतं. त्यामुळे हा जो काय mRNA आहे ज्यानं इन्फॉर्मेशन डीएनएच्या टेम्पलेट स्ट्रँड वरून कॉपी केलेली आहे, तो स्ट्रँड सायटोप्लाझम मध्ये येतो आणि नंतर त्याचं ट्रान्सलेशन होतं. म्हणजे ही एक प्रोसेस आहे जीन रेग्युलेशन मध्ये. त्यानंतर आहे ट्रान्सलेशन लेवल. आता ट्रान्सलेशन लेवल वरती सुद्धा काय होतात, जीन रेग्युलेट केले जातात. रेग्युलेशन जे काही जीनचं एक्सप्रेशन आहे त्याचं रेग्युलेशन होतं. देन जीन्स ऑफ सेल एक्सप्रेस टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स. An enzyme beta galactosidase is synthesized by E. coli for hydrolysis of lactose into galactose and glucose. आता जीनचे काय म्हणजे जीन ऑफ सेल एक्सप्रेस टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स. म्हणजे जीनचे सगळे वेगवेगळे फंक्शन्स असतात. आता ई कोलायमध्ये म्हणजे ई कोलाय हा जो बॅक्टेरिया आहे त्याच्यामध्ये एक एन्झाईम असतं बीटा गॅलेक्टोसाइडेज. ओके, आता ह्या एन्झाईमचं काम काय, टू हायड्रोलाइज लॅक्टोज. त्यामध्ये लॅक्टोज काय, तर डायसॅक्राइड आहे. ओके, इट इज कार्बोहायड्रेट अँड इट इज डायसॅक्राइड. मग त्याचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय तयार होतं, गॅलेक्टोज अँड ग्लुकोज. पण हे ब्रेकडाऊन होण्यासाठी एन्झाईम जे रिस्पॉन्सिबल आहे ते आहे बीटा गॅलेक्टोसाइडेज. If E. coli do not have lactose in surrounding medium, then beta galactosidase not synthesized. समजून घ्या की E. coli do not have lactose in surrounding medium म्हणजे काय, तर जिथं हा बॅक्टेरिया ग्रो होतो त्याच्या आजूबाजूला असणारं मीडियम म्हणजे ज्यातून तो न्यूट्रिएंट कंझ्युम करतो असं मीडियम. ओके, तर ह्या मीडियम मध्ये जर लॅक्टोज नसेल तर काय होणार आहे, तर तिथं लॅक्टोजचं सिंथसाइज करण्याची काहीच गरज नाही. त्यामुळे तिथं बीटा गॅलेक्टोसाइड असणार, बीटा गॅलेक्टोसाइडेस हे एन्झाईम सिंथसाइज होणार नाही. ओके, जर लॅक्टोज असेल तर त्याचं ब्रेकडाऊन करून त्यातून गॅलेक्टोज आणि ग्लुकोज तयार होणार, पण त्यासाठी एन्झाईम बीटा गॅलेक्टोसाइडेस लागेल. पण हे केव्हा, जर तिथं लॅक्टोज असेल तर त्या मीडियम मध्ये, जर नसेल तर हे एन्झाईम तिथं सिंथसाइज होणार नाही. नेक्स्ट, डेव्हलपमेंट अँड डिफरन्सिएशन ऑफ एम्ब्रिओ इनटू अन अडल्ट ऑर्गॅनिझम इज रिझल्ट ऑफ कोऑर्डिनेटेड रेग्युलेशन ऑर एक्सप्रेशन ऑफ सेव्हरल जीन्स. म्हणजे डेव्हलपमेंट अँड डिफरन्सिएशन जे आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल मध्ये ह्या टर्म बघितलेल्या आहेत की डिफरन्सिएशन म्हणजे काय, डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर हे होत असताना एखादा एम्ब्रिओ हा ॲडल्ट मध्ये डेव्हलप होत असताना होतो. म्हणजे हे एक काय, तर कोऑर्डिनेशन आहे. कोऑर्डिनेशन कशाचं आहे, कोऑर्डिनेशन ऑफ रेग्युलेशन ऑर एक्सप्रेशन ऑफ सेव्हरल जीन्स. म्हणजे हे सगळे जीन्स आहेत त्यांचं रेग्युलेशन, एक्सप्रेशन यांच्यामध्ये काहीतरी कोऑर्डिनेशन आहे, सहकार्य आहे. आणि ह्यामुळेच काय होतं, एक एम्ब्रिओ हा ॲडल्ट मध्ये
डेव्हलप होतो. देन सर्टन बॅक्टेरिया लाईक ई कोलाय अडॉप्ट टू देअर chemical environment by synthesizing certain enzymes depending upon the substrate present. म्हणजे जे बॅक्टेरिया आहेत ते त्यांच्या एन्व्हायरमेंटला अडॉप्ट होतात म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये असे काही चेंज होतात की त्या एन्व्हायरमेंटला बरोबर ते सूट होतात. ओके, यालाच काय म्हणतो आपण, ॲडॅप्टेशन होतं, ॲडॅप्टेशन म्हटलं जातं. तर इथं कसं होतं, तर दे सिंथेसाइजिंग सर्टन एन्झाइम्स डिपेंडिंग अपॉन द सबस्ट्रेट प्रेझेंट, म्हणजे त्या ज्या मीडियममध्ये त्यांची ग्रोथ होते तर तिथं एक्झॅक्टली काय आहे, म्हणजे तिथं लॅक्टोज असेल तर त्याचं ब्रेकडाऊन करण्यासाठीचे एन्झाईम प्रोड्यूस होणार, जर ग्लुकोज असेल तर त्याचं ब्रेकडाऊन करण्यासाठीचे एन्झाईम प्रोड्यूस होणार. म्हणजे अशा प्रकारे बॅक्टेरिया काय करतो, त्या एन्व्हायरमेंटला अडॉप्ट होतो. सच अडॅप्टिव्ह एन्झाईम कॉल्ड ॲज इंड्युसिबल एन्झाईम्स. A set of gene will be switched on when there is necessity to metabolize new substrate. म्हणजे जिथं ई कोलाय बॅक्टेरिया ग्रो होतोय त्या मीडियममध्ये कोणता सबस्ट्रेट आहे, म्हणजे समजा तिथं जर लॅक्टोज असेल तर त्याचं मेटाबॉलिझम करण्यासाठी एक जीनचा सेट काय होतो, स्विच ऑन होतो, म्हणजे काम करायला सुरू करतो. ओके, स्विच ऑन म्हणजे काय, तर तो जे रेस्टिंग पोझिशन मध्ये असणार आहे, म्हणजे तिथं तो काही काम करत नसेल, पण त्याचं जर तिथं लॅक्टोज जर अवेलेबल झालं तर त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी काय होणार आहे, स्विच ऑन होणार, म्हणजे काम करण्यास तो सुरुवात करेल. कोण, सेट ऑफ जीन्स. दिस फिनॉमिनॉन कॉल्ड इंडक्शन and small molecules responsible for this known as inducer. ओके, म्हणजे 3 हा टर्म लक्षात घ्या. एखाद्या एन्व्हायरमेंटला अडॅप्ट होण्यासाठी हे जे काही बॅक्टेरिया आहेत ते काय करतात, इंड्युसिबल एन्झाईम प्रोड्यूस करतात, म्हणजे ते एन्झाईम प्रोड्यूस करतात. मग ह्या इंड्युसिबल एन्झाईम का म्हटलं जातं इथं, तर त्या सराउंडिंग एन्व्हायरमेंटला अडॅप्ट होण्यासाठी ते एन्झाईम त्यावेळी लागणारे एन्झाईम सिंथेसाइज होतात, म्हणजे ते इंड्युसिबल एन्झाईम असणार आहेत. आणि ही जी काही फिनॉमिनॉन आहे, ही प्रोसेस आहे, त्याला इंडक्शन म्हटलं जातं. आणि ह्यासाठी जे मॉलिक्यूल रिस्पॉन्सिबल आहेत त्याला इंड्युसर असं म्हटलं जातं. ओके, इट इज पॉझिटिव्ह कंट्रोल. तर पॉझिटिव्ह कंट्रोल म्हणजे काय आणि निगेटिव्ह कंट्रोल म्हणजे काय, तर आपण हे पुढं डिस्कस करूयात. देन ओपेरॉन कॉन्सेप्ट. Jacob and Monod, these two scientists explained that metabolic pathways regulated as a unit. म्हणजे MCQ साठी हा जो क्वेश्चन आला की ओपेरॉन कॉन्सेप्ट कुणी एक्सप्लेन केलाय, तर इथं ह्या 2 सायंटिस्टचे फक्त मोस्टली सरनेमच विचारले म्हणजे असतील ऑप्शनमध्ये, तर त्यावरून तुम्ही तो ऑप्शन चूज करायचा आहे. तर दे एक्सप्लेन दॅट मेटाबॉलिक पाथवेज रेग्युलेटेड ॲज अ युनिट. इथं ही प्रोसेस त्यांनी फाइंड आउट केली, म्हणजे काय, ॲक्च्युली हे सगळं सुरू असतंच. ओके, म्हणजे कोणत्याही ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये हे ऑलरेडी या सगळ्या प्रोसेस सुरू आहेत. त्यांनी फक्त काय केलं की हे एक्झॅक्टली कसं चालतं ह्यासाठी एक मॉडेल त्याने एक्सप्लेन केलं, किंवा एक ॲज अ मॉडेल ओपेरॉन कॉन्सेप्ट असं एक मॉडेल त्याने एक्सप्लेन केलं, आणि त्यावरून हे समजावून सांगितलं की एक्झॅक्टली ही प्रोसेस कशी होते. दे एक्सप्लेन दॅट मेटाबॉलिक पाथवेज रेग्युलेटेड ॲज अ युनिट, म्हणजे हे जे काही पाथवे आहेत ते ॲज अ युनिट म्हणून काम करतात, हे एकत्रपणे काम करतात, कुणीही वेगवेगळं काम करत नाही. तर एक जो आहे एक युनिट म्हणजे काय, तर एक 3-4 जण एकत्र येऊन एक दुसऱ्याला प्रमोट करेल किंवा एक दुसऱ्याला रिप्रेस करेल, एक कामासाठी पुढे त्याला सपोर्ट करेल, अशा पद्धतीने हे एकत्र काम करतात, म्हणून इथं काय म्हटलं गेलं, ॲज अ युनिट. In E. coli, when lactose sugar is provided to culture medium, cell induces production of 3 enzymes which are necessary for digestion of lactose. जसं आपण अगोदरच्या स्लाइडमध्ये डिस्कस केलं की ई कोलाई हा बॅक्टेरिया आहे, तो एखाद्या मीडियममध्ये जर त्याची ग्रोथ होत असेल, ओके, ग्रोथ होत असेल आणि त्यात जर तिथं लॅक्टोज प्रोव्हाइड केलं गेलं, म्हणजे लॅक्टोज जर त्या मीडियममध्ये ऍड केलं गेलं तर तिथं काय होईल, सेल इंड्युसेस द प्रोडक्शन ऑफ 3 एन्झाईम्स. 3 एन्झाईम काय होतील, 3 एन्झाईमच्या प्रोडक्शनसाठी सेल काय करेल, सिंथसाइज करेल ते 3 एन्झाईम. आणि हे जे 3 एन्झाईम आहेत ते कशासाठी लागतात, तर फॉर डायजेशन ऑफ लॅक्टोजसाठी. ओके, त्यातलं फर्स्ट आहे बीटा गॅलेक्टोसाइडेज, डायजेस्ट लॅक्टोज इनटू गॅलेक्टोज अँड ग्लुकोज. एन्झाईमची नावं लक्षात ठेवत असताना हे तो ज्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता लॅक्टोज
चं कन्व्हर्जन तो गॅलेक्टोज आणि ग्लुकोज मध्ये करतो. त्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की बीटा गॅलेक्टोसाइडेज. त्यानंतर पुढचा आहे बीटा गॅलेक्टोसाइडेज परमिएज. परमिएज परमिशन देतो, परमिट. ओके, परमिट लॅक्टोज टू एंटर इनटू सेल, म्हणजे सेल मध्ये एंट्री करण्यासाठी परमिशन देतो. त्यामुळे त्याच्या एन्झाईमचं नाव काय, बीटा गॅलेक्टोसाइडेज परमिएज. देन ट्रान्स ॲसिटालेज. तर इथं बीटा गॅलेक्टोसाइड ॲसिटिल ट्रान्सफरेज. इथं ट्रान्सफरेज आहे, म्हणजे हा काय करेल, ट्रान्सफर करेल. काय ट्रान्सफर करणार आहे, द ट्रान्सफर ॲसिटिल ग्रुप फ्रॉम ॲसिटिल कोएन्झाइम ए टू गॅलेक्टोसाइड. म्हणजे ह्या एन्झाईमचं नाव काय, कास आहे, तर ट्रान्सफर करतो तो ॲसिटिल ग्रुप, ट्रान्सफर करतो फ्रॉम ॲसिटिल कोएन्झाइम ए कडून गॅलेक्टोसाइड कडं. हे 3 एन्झाईम तिथं सिंथेसाइज केले जातात जर मीडियममध्ये लॅक्टोज असेल तर. नाउ सिंथेसिस ऑफ these 3 एन्झाईम कंट्रोल बाय लॉंग सेगमेंट ऑफ DNA नोन ॲज ओपेरॉन. म्हणजे ह्या 3 एन्झाईमना सिंथेसाइज करायचं काम जे आहे ते कोण करतं, तर लॉंग सेगमेंट ऑफ DNA अँड इट नोन ॲज ओपेरॉन अँड कन्सिस्ट ऑफ ऑपरेटर साइट O, then 3 structural genes ZYA, रिप्रेसर प्रोटीन अँड रेग्युलेटर जीन. आणि त्याचा जो सिम्बॉल आहे रेग्युलेटर जीनचा तो स्मॉल आय. ओके, आय म्हणजे काय, तिथं इंड्युसर असं नाही तर तिथं ॲज अ इनहिबिटर म्हणून घ्यायचं आहे. हे इतकं असणार आहे ओपेरॉनच्या त्या मॉडेलमध्ये. जीन एक्सप्रेशन डिपेंड्स ऑन वेदर ऑपरेटर इज स्विच्ड ऑन और स्विच्ड ऑफ. आता जीन एक्सप्रेशन हे कशावरती डिपेंड असणार आहे की ऑपरेटर हे स्विच ऑन होणार का स्विच ऑफ होणार. आता इथे जीन एक्सप्रेशन म्हणजे काय, तर ते एन्झाईम जे आहेत 3, ओके, हे 3 एन्झाईम काय होणार आहेत, तयार होणार. आता एन्झाईम म्हणजे काय, प्रोटीन. ओके, प्रोटीन तयार होणार आहे. आता प्रोटीन कसं तयार होणार, जेव्हा mRNA DNAच्या टेम्पलेट स्ट्रँडवरून इन्फॉर्मेशन कॉपी करणार आणि त्यानंतर त्याचं ट्रान्सलेशन करणार, प्रोटीन तयार होणार आणि हे प्रोटीन म्हणजेच काय, एन्झाईम. ही सगळी प्रोसेस केव्हा होणार, जर जीन एक्सप्रेशन डिपेंड्स ऑन वेदर ऑपरेटर इज स्विच्ड ऑन और स्विच ऑफ. तर हे एक्झॅक्टली कसं होतं, इफ ऑपरेटर स्विच्ड ऑन 3 जीन्स ZYA ट्रान्सक्राइब्ड बाय RNA पॉलिमरेज इंटू सिंगल mRNA. म्हणजे जर ऑपरेटर स्विच ऑन असेल, म्हणजे तिथं स्विच ऑन असेल म्हणजे सुरू झालं असेल, तर तिथं काय होईल, 3 जीन जे ZYA जीन आहे ते ट्रान्सक्राइब होणार, RNA पॉलिमरेज करेल त्याला ट्रान्सक्राइब, आणि तो कुठं करेल, तर सिंगल mRNA वर. आता इथं स्ट्रक्चरल जीन इज सिस्ट्रॉन. ओके, स्ट्रक्चरल जीन काय, सिस्ट्रॉन आहे. सो ट्रान्सक्राइब लॉंग mRNA नोन ॲज पॉलिसिस्ट्रॉनिक. ह्याचं मिनिंग सांगते की स्ट्रक्चरल जीन एका जीन हा सिस्ट्रॉन आहे. ओके, मग हे 3 जीन एका सिंगल mRNA वर ट्रान्सक्राइब होणार आहेत, म्हणून त्या mRNAला पॉलिसिस्ट्रॉनिक असं म्हटलं जातं. ओके, जर एक जीन असता तर तो मोनोसिस्ट्रॉनिक असता mRNA, पण इथं काय 3 जीन असणार आहेत, त्यामुळे हा कसा झालाय, पॉलिसिस्ट्रॉनिक. Then switching on or off of operator is achieved by repressor protein, which when attached to operator blocks it and switch is turned off and structural gene not expressed. तर हे सेंटेन्स आहे ते आपण डायग्राम मध्ये नीट समजून घेऊयात. लॅक ओपेरॉन हे कॉन्सेप्ट बघत असताना फक्त एक लक्षात ठेवायचं की एक तर इथं 2च पॉइंट्स आहेत की एक तर स्विच ऑन होईल किंवा स्विच ऑफ होईल, आणि ह्या वेळेस दोन्ही वेळी काय चेंजेस होतात ते आपल्याला अजून एकदा व्यवस्थित डायग्राम मध्ये बघायचंच आहे. त्यासाठी आपल्याला बघायचं आहे लॅक ओपेरॉन कॉन्सेप्ट. लॅक्टोज और लॅक ओपेरॉन ऑफ ई कोलाई इज इंड्युसिबल ओपेरॉन. म्हणजे हे जे काही लॅक ओपेरॉन मॉडेल आहे त्याचा स्टडी करायचा आपल्याला. इट इज इंड्युसिबल ओपेरॉन स्विच्ड ऑन when chemical inducer that is lactose is present in medium. म्हणजे हे लॅक ओपेरॉन स्विच ऑन कधी होणार, म्हणजे कधी स्टार्ट होणार, जेव्हा त्या मीडियम मध्ये लॅक्टोज इंट्रोड्यूस केलं जाईल किंवा लॅक्टोज ऍड केलं जाईल. ओके, फर्स्ट सेंटेन्स लक्षात आलंच असेल तुमच्या. आता लॅक ओपेरॉन मध्ये एक्झॅक्टली ह्या मॉडेलमध्ये काय काय असतं ते बघूयात. ऍक्च्युली हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते डीएनएच्या सेगमेंट वरती आहेत. हे एक महत्वाचा पॉइंट लक्षात घ्या की हे लॅक ओपेरॉन म्हणजे फार काही वेगळं आणि वेगळं मॉडेल असं नाही. डीएनएचं एक सेगमेंट आहे
आणि त्या डीएनएच्या सेगमेंटवर हे जीन कसे कसे प्रेझेंट असतात त्याचं एक मॉडेल तयार केलं गेलेलं आहे आणि हे आपण बघतोय, स्टडी करतो. तर यामध्ये काय असणार, एक डीएनएचा सेगमेंट घेतला, डायग्राम मध्ये बघूया अगोदर आपण. आता हा एक डीएनएचा सेगमेंट आहे. ओके, हा, आणि तर जे मी पॉइंट सांगते ते इथं असणार आहेत. फक्त आता सध्या हे एवढंच फक्त डोक्यात घ्या की हा एक डीएनएचा सेगमेंट आहे आणि यावरती काय काय असणार आहे. आता इथं पी तुम्हाला दिसेल, आय, परत पी, ओ, झेड, वाय, ए, हे एक्झॅक्टली काय तेच आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट रेग्युलेटर जीन, दॅट इज जीन आय. पहिल्यांदा काय असणार आहे त्या सेगमेंटवर, रेग्युलेटर जीन, अँड इट इज gene I, it controls operator gene with an inducer present in cytoplasm. Okay, it produces a repressor protein. आता हा रेग्युलेटर जीनचं एक्झॅक्टली काय काम आहे की आपण लास्ट स्लाइड मध्ये बघितलं की त्याला जीन आय असं म्हटलं जातं, म्हणजे ॲज अ इंड्युसर नव्हे तर कसा असतो तो, ॲज अ इनहिबिटर. ओके, इनहिबिटर म्हणून तिथं आय म्हणजेच काय रिप्रेसर असं सुद्धा आपण म्हणू शकतो. इट कंट्रोल्स द ऑपरेटर जीन विथ अन inducer and present in cytoplasm. It produces a repressor protein which binds with operator gene and repress its action called regulator protein. हे वाचताना थोडं तुम्हाला डिफिकल्ट जरी वाटलं तरी एकूण एक सेंटेन्स समजून घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला लॅक ओपेरन हे कॉन्सेप्ट कधीही विसरणार नाही. फर्स्ट सांगितलं की रेग्युलेटर जीन हा कुठं असणार आहे, इथं. ओके, तर ह्याचं काम काय, टू प्रोड्यूस रिप्रेसर प्रोटीन. ऍक्च्युली रिप्रेसर प्रोटीन तयार करतो म्हणजेच काय, तीच नेहमीचीच प्रोसेस असणार आहे. रिप्रेसर एमआरएनए कडे इन्फॉर्मेशन कॉपी होणार आणि तिथून हा प्रोटीन तयार होणार, रिप्रेसर प्रोटीन. ओके, हा रिप्रेसर प्रोटीन काय होईल तर ऑपरेटर साइडला जाऊन काय होईल, बाइंड होणार. रिप्रेसर बाइंड टू द ऑपरेटर रिजन आणि त्यामुळे काय होईल, अँड प्रिव्हेंट द आरएनए पॉलिमरेज फ्रॉम ट्रान्सक्रायबिंग द ओपेरन. म्हणजे हा रिप्रेसर प्रोटीन जर तिथं जाऊन बाइंड झाला असेल तर पुढची प्रोसेस सगळी स्टॉप होणार. ओके, म्हणजे इथं रेग्युलेटर जीनचं काम काय, टू प्रोड्यूस द रिप्रेसर प्रोटीन अँड बाइंड्स विथ ऑपरेटर जीन अँड रिप्रेस इट्स ॲक्शन कॉल्ड रेग्युलेटर प्रोटीन. फक्त लक्षात इतकंच ठेवायचं आहे की रेग्युलेटर जीन हा रिप्रेसर प्रोटीन प्रोड्यूस करणार आणि हा प्रोटीन जाऊन ऑपरेटर साइटला बाइंड होणार. ओके, आणि त्यामुळे सगळे ऍक्शन तिथं काय होणार आहे, पुढची स्टॉप होणार. त्यानंतर असणार आहे प्रमोटर जीन. त्याच्या पुढे काय असेल, प्रमोटर जीन. प्रमोटर जीन, दिस जीन प्रिसेड्स ऑपरेटर जीन. प्रमोटर जीन मार्क्स साइट फॉर बाइंडिंग ऑफ आरएनए पॉलिमरेज. आरएनए पॉलिमरेजला बाइंड होण्यासाठीची जी साइट आहे ती साइट मार्क करायचं काम कोण करतं, प्रमोटर जीन. ॲज ऑपरेटर जीन टर्न ऑन, एन्झाइम मूव्ह ओव्हर ऑपरेटर जीन अँड ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट. प्रमोटर जीन बेस सिक्वेन्स डिटरमाइन्स द टेम्पलेट स्टँड ऑफ डीएनए. आता प्रमोटर जीनचं काम केव्हा आहे, जर तिथं रेग्युलेटर जीनचं काम नाही झालं, जर रिप्रेसर प्रोटीन तिथं बाइंड नाही झाला तर प्रमोटर जीनचं तेव्हा काम आहे. ओके, म्हणजे तो मग समजा काही कारणामुळे रेग्युलेटर जीननं काम करणं बंद केलं, तो रिप्रेसर प्रोटीन त्यानं नाही तयार केलं तर तिथं जाऊन इथं प्रमोटर साइडला तो बाइंड होणार नाही. तेव्हा ऑपरेटर साइडला काय होणार, हा रिप्रेसर प्रोटीन बाइंड नाही झाला तर मात्र तिथं प्रमोटर साइडचं काम आहे. याचं काय काम असणार आहे, टू मार्क द साइट फॉर आरएनए पॉलिमरेज. आरएनए पॉलिमरेजला तिथं येऊन बाइंड होण्यासाठी ती साइट उपलब्ध करून देत होतो. ओके, कधी, जर रिप्रेसर प्रोटीन काम नाही केलं तर. जर इथं हा असेल तर इथं याचं काही काम नाही, बाकी पुढचं काही काम होणार नाही. ओके, देन हे झालं प्रमोटर जीनचं. आणि पुढं जर तिथं आरएनए पॉलिमरेज बाइंड झाला तर ॲज इट इज पुढचं काम काय असणार आहे, एन्झाइम मूव्स ओव्हर ऑपरेटर जीन अँड ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट. म्हणजे हा आरएनए पॉलिमरेज हा एन्झाइम काय होईल, ऑपरेटर जीनला बाइंड होईल, त्याच्यावरून मूव्ह होईल आणि पुढे ट्रान्सक्रिप्शन, त्यानंतर ट्रान्सलेशन, त्यानंतर हे एन्झाइम प्रोडक्शन, जे 3 एन्झाइम आपण स्टार्टिंगला सांगितले ते सिंथसाइज होणार. म्हणजे हे सगळी प्रोसिजर ॲज इट इज होणार आहे. ओके, त्यानंतर असेल थर्ड वन ऑपरेटर जीन.
पहिल्यांदा रेग्युलेटर, त्यानंतर प्रमोटर, त्यानंतर असणाऱ्या ऑपरेटर. इट प्रिसिड्स स्ट्रक्चरल जीन अँड कंट्रोल द फंक्शनिंग ऑफ स्ट्रक्चरल जीन्स. ॲज ऑपरेटर जीन टर्न ऑन बाय इंड्युसर, स्ट्रक्चरल जीन प्रोड्यूस mRNA, ऑपरेटर जीन टर्न ऑफ बाय प्रॉडक्ट ऑफ रिप्रेसर जीन. जसं आपण मगाशी म्हटलं की जर रिप्रेसर जीन जाऊन ऑपरेटर जीनला बाइंड झाला तर तिथं काही काम होणार नाही, पण जर तिथं ही सगळी प्रोसेस व्यवस्थित सुरू राहिली, म्हणजे रिप्रेसरनं काम नाही केलं तर ऑपरेटर जीन काय करेल, आपलं काम सुरू करेल आणि तिथं काय होईल, स्ट्रक्चरल जीन जे आहेत ZYA तर ते काय करतील, स्वतःचं काम सुरू करतील आणि त्यांच्यावरून इन्फॉर्मेशन. आता स्ट्रक्चरल जीन म्हणजे कुठं असणार आहे, ते डीएनएच्या सेगमेंटवर. हे स्ट्रक्चरल जीन कुठं असतात, हे ZYA. हे काय करतील, तर हे जीन आहेत म्हटलं त्यांची इन्फॉर्मेशन काय करणार, कॉपी होणार mRNA कडे. mRNA कडे कॉपी होणार आणि पुढे जाऊन इथं काय होणार, हे 3 एन्झाईम प्रोड्यूस होतील. ओके, म्हणजे हे ॲज अ टेम्पलेट स्टँड काम करणार. त्यानंतर mRNA ही इन्फॉर्मेशन कॉपी करेल आणि पुढे जाऊन काय करेल, तो एन्झाईम प्रोड्यूस करेल. त्यानंतर असणार आहे स्ट्रक्चरल जीन म्हणजे काय. आता आपल्याला बऱ्यापैकी स्ट्रक्चरल जीन म्हणजे काय समजलंच आहे. व्हेन लॅक्टोज ॲडेड टू ई कोलाई कल्चर, स्ट्रक्चरल जीन कॅटलाइज mRNA which then produces polypeptides on ribosomes which act as a enzyme to catalyze lactose in cell. म्हणजे इथं काय होणार आहे, स्ट्रक्चरल जीन वरून मेसेज कॉपी करून तिथं ते 3 जे एन्झाईम आहेत ते प्रोड्यूस होणार, म्हणजे प्रोटीन ऍक्च्युली प्रोड्यूस होणार. आणि प्रोटीनच काय, एन्झाईम्स काय, सगळे प्रोटीन असतात. ओके, मोस्टली. तर लॅक झेड जीन आहे तो कशासाठी रिस्पॉन्सिबल असेल, बीटा गॅलेक्टोसाइडेज. लॅक वाय असेल तो बीटा गॅलेक्टोसाइड परमिएज, आणि जो लॅक ए असेल तो असेल ट्रान्स एसिटायलाइज. ओके, तर हे 3 जीन काय होतात, जीन ह्या 3 एन्झाईम्स साठी काय असतात, सिंथेसिस होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. त्यानंतर लास्ट वन असणार आहे इंड्युसर. इट प्रेझेंट इन सायटोप्लाझम. ओके, आता इथपर्यंत आपल्याला समजलं सगळं, पण आता हे ॲज अ युनिट म्हणून सगळे काम करणार आहेत. ओके, म्हणून आपण त्याला काय म्हटलंय, लॅक ओपेरॉन कॉन्सेप्ट असं नाव दिलं गेलेलं आहे, कारण ॲज अ युनिट म्हणून ते काम करतात. आता मग इंड्युसर इथं कसं काम करतो, तर इट प्रेझेंट इन सायटोप्लाझम. ओके, इट प्रेझेंट इन सायटोप्लाझम. इट नोन ॲज ॲलोलॅक्टोज. इट इनॲक्टिवेट्स रिप्रेसर. तो काय करतो, रिप्रेसरला इनॲक्टिवेट करतो. इंड्युसर जॉइन विथ रिप्रेसर प्रोटीन अँड प्रिव्हेंट बाइंडिंग ऑफ रिप्रेसर टू ऑपरेटर जीन. हा जो इंड्युसर आहे तो रिप्रेसरला कसा इनॲक्टिवेट करतो, तर इट जॉईन विथ रिप्रेसरला जॉईन होतो, त्यामुळे रिप्रेसर फ्री राहत नाही आणि तो जाऊन ऑपरेटिंग साईटला, ऑपरेटर जीनला बाइंड होऊ शकत नाही. त्यामुळे काय होणार आहे, लॅक ओपेरॉन स्विच्ड ऑन अँड ऑपरेटर जीन इज फ्री अँड एन्झाईम RNA पॉलिमरेज मूव्ह फ्रॉम प्रमोटर टू स्ट्रक्चरल जीन वाया ऑपरेटर जीन. म्हणजे इंड्युसरचं काम काय, तर रिप्रेसरला थांबवणं, कशापासून, ऑपरेटर जीनला बाइंड होऊ द्यायचं नाही. आणि त्यामुळे काय होणार आहे, तर ऑपरेटर जीन फ्री होणार आणि तिथून काय होणार, ओपेरॉन जे आहे ते लॅक ओपेरॉन स्विच ऑन होणार, स्टार्ट होणार, RNA पॉलिमरेज तिथे येऊन बाइंड होईल, त्यामुळे आणि तो पुढे मूव्ह करणार आणि त्यावरून स्ट्रक्चरल जीन काय करतील, तर तिथं हे 3 एन्झाईम सिंथेसाइज होतील. ओके, इथे एक डायग्राम अगोदर आपण ह्या डायग्राम मधून बघूया, नंतर ती डायग्राम बघूयात की आतापर्यंत जे काय सांगितलं की आपल्याला माहिती आहे की हे एक डीएनएचा सेगमेंट आहे आणि ह्या लॅक ओपेरॉनचे कॉन्सेप्ट इथं आपण बघूया. 1-2 च्या टर्म्स आहेत, म्हणजे इन ॲब्सेन्स ऑफ इंड्युसर आणि इन प्रेझेन्स ऑफ इंड्युसर. म्हणजे जर तिथं लॅक्टोज नसेल आणि लॅक्टोज असेल तर काय होणार आहे, इथं लॅक्टोज असणार नाही, त्यामुळे इथं काय होणार आहे, इथं ऍक्च्युली स्विच ऑफ म्हणून असणार आहे. स्विच ऑफ म्हणजे काय, इथं सगळं बंद असणार आहे. आणि हे कशामुळे होतं, तर हा जो का रेग्युलेटरी जीन आहे, हा रेग्युलेटरी जीन आहे आय, हा काय करतो, रिप्रेसर प्रोटीन, रिप्रेसर mRNA कडे इन्फॉर्मेशन देतो, त्यावरून रिप्रेसर प्रोटीन तयार होतो आणि हा रिप्रेसर प्रोटीन जाऊन ऑपरेटर जीनला बाइंड होतो. तिथं बाइंड झाल्यामुळे तिथं पुढचं सगळं स्टॉप होणार, पुढं काहीही तिथं ट्रान्सक्रिप्शन होणार नाही. हेच जर इन प्रेझेन्स ऑफ इंड्युसर, इथं काय होईल, तर हा जो इंड्युसर येऊन तो रिप्रेसरला बाइंड होणार इथं,
रिप्रेसरला बाइंड झाल्यामुळे काय होईल की हा रिप्रेसर इथपर्यंत पोहोचूच शकणार नाही आणि त्यामुळे काय होईल जे ऑपरेटर जीन आहे तो फ्री राहील. ऑपरेटर जीन हा फ्री राहिल्यामुळे आरएनए पॉलिमरेज येऊन इथं काय होईल बाइंड होणार आणि पुढं काय होईल त्याचं फंक्शनिंग सुरू होईल आणि हे जे जीन आहे स्ट्रक्चरल जीन ते काय करतील mRNA कडं त्याची इन्फॉर्मेशन कॉपी होईल, ट्रान्सक्रिप्शन होईल हे इथं आणि त्यानंतर होईल ट्रान्सलेशन आणि हे 3 एन्झाइम्स काय होतील सिंथेसाइज होतील. ओके, ही प्रोसेस असणार आहे लॅक ओपेरॉनची. अजून ही बुक मधली ऍक्च्युली ती अगोदरची डायग्राम एनसीईआरटी मधली आहे आणि ही डायग्राम जी आहे आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बुक मधली आहे. तर इथं सुद्धा तेच दिलेलं आहे की एक्झॅक्टली कसं कसं होतं. इथं इंड्युसर अब्सेंट असल्यावर इथं रेग्युलेटरी जीन, त्यानंतर ऍक्च्युली हा आरएनए पॉलिमरेज इथं बाइंड होत नाही कारण इथं काय असणार आहे, इथं रिप्रेसर बाइंड झालेला आहे. हा जो रिप्रेसर आहे तो इथं बाइंड झाला त्यामुळे ऑपरेटर ब्लॉक झालं आणि पुढं काय असणार आहे इनएक्टिव्ह होणार आहे. इनएक्टिव्ह नाही ते ऍक्च्युली एकत्र लिहा इनएक्टिव्ह. सो नो सिंथेसिस ऑफ mRNA आणि ही सगळी प्रोसेस तिथं पुढे होणारच नाही. आणि जर इंड्युसर प्रेझेंट असेल तर ऑब्विसली तो रिप्रेसरला बाइंड होईल, रिप्रेसरला इनएक्टिव्ह करेल त्यामुळे प्रमोटर साइट ही ओपन राहील, फ्री राहील. सॉरी प्रमोटर नाही ऑपरेटर साइट. तर इथं आरएनए पॉलिमरेज बाइंड होईल आणि पुढं काय होईल इथं ट्रान्सक्रिप्शन होईल आणि ट्रान्सलेशन होऊन हे तिन्ही एन्झाइम प्रोड्यूस होतील. Okay, to metabolize lactose. Now, last point, role of lactose. Few molecules of lactose enter in cell by enzyme permease. आता इथे एक एन्झाइम परमिएज आपण बघितलं लास्ट स्लाइड मध्ये की तो काय करतो परमिट करतो. ओके, लॅक्टोजला काय करतो परमिट करतो. स्मॉल अमाऊंट ऑफ दिस एन्झाइम प्रेझेंट इवन व्हेन ओपेरॉन इज स्विच्ड ऑफ. ओपेरॉन जरी स्विच ऑफ झालं असेल तरी सुद्धा काय होतं की तिथं स्मॉल अमाऊंट ऑफ एन्झाइम असतं आणि फ्यू मॉलिक्युल्स ऑफ लॅक्टोज ऍक्ट ॲज अ इंड्युसर. स्वतः काही लॅक्टोजचे मॉलिक्युल स्वतःच ॲज अ इंड्युसर म्हणून काम करतात. दे बाइंड टू रिप्रेसरला बाइंड करतात अँड दिस कॉम्प्लेक्स फेल टू जॉईन विथ ऑपरेटर जीन विच देन टर्न ऑन. त्यामुळे हा जो कॉम्प्लेक्स आहे तो ऑपरेटर जीनला बाइंड होत नाही आणि त्यामुळे काय होतं तर तिथं जे टर्न ऑन म्हणजे तिथं स्विच ऑन होतो आणि त्यामुळे काय होतं प्रोसेस सुरू होते अँड स्ट्रक्चरल जीन प्रोड्यूस ऑल एन्झाइम्स. दस लॅक्टोज ऍक्ट एज अ इंड्युसर ऑफ इट्स ओन ब्रेकडाऊन. म्हणजे लॅक्टोज स्वतःचं ब्रेकडाऊन करण्यासाठी ॲज अ इंड्युसर म्हणून काम करतो. वेन इंड्युसर लेवल फॉल्स ऑपरेटर इज ब्लॉक्ड. जेव्हा इंड्युसर लेवल म्हणजे लॅक्टोज ॲज अ इंड्युसर म्हणून काम करतो पण जेव्हा त्याची लेवल फॉल्स म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं तेव्हा ऑपरेटर परत ब्लॉक होतो बाय अ रिप्रेसर and the structural gene is repressed and this is negative feedback. म्हणजे इथं काय होतं तर पॉझिटिव्ह कंट्रोल आणि इथं असणार आहे निगेटिव्ह फीडबॅक. हे दोन्ही काय होतात ऍक्ट होतात. म्हणजे एकदा स्विच ऑन असतो आणि पहिल्यांदा खरं तर स्विच ऑफ असतो म्हणजे प्रोसेस थांबलेली असते आणि नंतर काय होते स्विच ऑन होतो म्हणजेच काय होतं इथं प्रोसेस सुरू होते. तर लॅक ओपेरॉन हे मॉडेल जे आहे ते एक्झाम मध्ये खूपच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे यातले एमसीक्यू पण येतात परत क्वेश्चन पण येतो. तर ही कॉन्सेप्ट तुम्हाला बऱ्यापैकी समजली असेल. थँक्यू.